नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे नाशिकची। नाशिकमधून शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। शिंदे गटाचे हेमंत गोडसे नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील आणि त्यामुळे नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे असा सामना रंगणार आहे। तर गोडसेंना उमेदवारी दिल्यानं भाजपचे दिनकर पाटलांसह शांतिगिरी महाराज सध्या नाराज आहेत। नाशिकमधून चुकीच्या व्यक्तीला उमेदवारी मिळाल्याचं दिनकर पाटील यांनी म्हटलंय। तर शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। आम्ही लढणार आणि जिंकणार असं शांतिगिरी महाराज म्हणाले। तर हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी नाशिकची लढाई आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे उमेदवार असतील। विश्वासार्हता माझ्यावरती या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेली, तर निश्चितच आपण त्यांची विश्वासार्हता जोपासण्यासाठी निश्चित एक प्रामाणिकपणे कष्ट जे काही कामं केलेले आहेत, जे काही राज्य शासनाने कामं केले, जे काही केंद्र शासनाने कामं केलेत, तर निश्चित मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी संपूर्ण निश्चित नाशिककर देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मतदान देतील असा आपल्याला विश्वास। खरं तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीलाच नाशिक लोकसभेची जागा मिळायला पाहिजे होती, कारण हेमंत गोडसेवर पूर्ण 10 वर्षामध्ये हेमंत गोडसे कोणत्याही उमेदवाराला कोणत्या मतदाराला भेटलेले नव्हते। त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज होते आणि आज त्यांना उमेदवारी दिली, खरं चुकीचंच आहे। आणि मी 3 वर्ष झाले नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो। मला भारतीय जनता पार्टीने काम सुरू करायला लावलं होतं, त्यामुळे मी आज नाराज आहे 100%। मी जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, गिरीश भाऊंना भेटत नाही तोपर्यंत पुढचा निर्णय घेणार नाही, उमेदवारी अर्ज दाखल नाही करणार। या ठिकाणी आम्ही लढणार आणि जिंकणार। उर्वरित 7 मतदारसंघांमध्ये तुमच्या जिथे जिथे भक्त प्रवाह तिथं तुम्ही निवडणूक लढणार, तुमचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत का? तर त्या संदर्भामध्ये आमची जे बाबाजी भक्त परिवार आणि जी कमिटी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेऊन त्यानुसार आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे।